कायदेशीर साक्षरता ही काळाची गरज. केदार भोई, सैनिक टाकळी प्रतिनिधी. बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदींची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कायदेतज्ञ परिषदेचे सदस्य केदार भोई यांनी केलं आहे. ते सैनिक टाकळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थिनींना कायदा समजून घेताना या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विनोद पाटील होते. ते पुढे म्हणाले की भारताच्या संसदेने 2012 साली 18 वर्षाखालील बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणारा कायदा संमत केला. या कायद्यामध्ये बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेपर्यंत कठोर शिक्षा सांगण्यात आली आहे आणि त्यासोबतच त्यांनी सायबर गुन्हे, मोबाईलचा गैरवापर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डीप फेक, डिजिटल अरेस्ट इत्यादी विषयांवर उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं आहे. कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालय येथील ॲडव्होकेट अश्विनी जाधव यांनी बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार, महिलांवरील अत्याचार आणि त्यापासून प्रतिबंध करणाऱ्या कायदेशीर तरतुदींची माहिती उपस्थित विद्यार्थिनींना दिली. त्यासोबतच फर्ग्युसन विधी महाविद्यालयाच्या पूजा निगडे यांनी गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय आणि त्यापासून विद्यार्थिनींनी आपलं संरक्षण कसं करावं याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास शिवज्योत बहुउद्देशीय संस्थेचे श्री धनाजी शीद उपस्थित होते. विनोद पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आभार S.B. पाटील यांनी तर M.M. धुमाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यावेळी दोन्ही हायस्कूलमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सैनिक टाकळी.